नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत ची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 25,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी कार्यालयीन सहाय्यक म्हणजेच ऑफिस असिस्टंट या पदासाठी वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर संदर्भातील स्किल्स तुमच्याकडे असेल, त्यामध्ये फीडिंग डाटा या संदर्भातील स्किल्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टायपिंगचं चांगलं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फाईल प्रिपरेशन आणि प्रेझेंटेशन संदर्भातील कोर्टातील माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर फाईल मेंटेनन्स आणि प्रोसेसिंगचं नॉलेज देखील तुम्हाला असणं आवश्यक आहे. एक वॅकन्सी या पदासाठी आहे. 25,000 रुपये प्रतिमाह वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे. अर्ज जे आहे तुम्ही 13/4/2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात. अर्ज जे आहे तुम्ही पोस्टाद्वारे किंवा व्यक्तिशः या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे या ठिकाणी तुम्ही सादर करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.